मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 10 आता पुढे. वैभव घरी गेला आणि त्याचे सामान ठेवत घरात त्यांनी पारवी माहेरी थांबल्याचं सांगितले आणि तो पुन्हा लगेच त्याचे स्टॉप जिथे ॲडमिट केले होते त्या हॉस्पिटलमध्ये गेला. वैभव गेल्यापासून पारवी त्याच्या काळजीत होती. तिने तो नीट पोहोचला की नाही म्हणून तिने त्याला फोन केला होता, पण फोन लागत नव्हता. त्यामुळे तिचा जीव अजून खाली वर होत होता. मग तिने वैभवच्या आईला फोन करून त्याला विचारले. तेव्हा तिला समजले की वैभव घरी जाऊन लगेच कामावर गेला आहे. सोनलला जेव्हा कळले की पारवी तिकडेच थांबली आहे, ती खूप खुश झाली. कारण आता वैभव एकटाच तिच्या तावडीत सापडणार असा विचार करत तिने मनाचे बांध बांधायला सुरुवात केली. वैभव त्याच्या स्टॉपला ॲडमिट करून त्यांनी बिल पे करून तो ज्या ठिकाणी लाईन फॉल्ट झाला होता त्या ठिकाणी गेला. तिकडे पोल तुटला होता, त्यामुळे वैभव त्याच्या स्टॉपसोबत नवीन पोल आणून तिथे उभा करण्यात त्याचा अख्खा दिवस तिकडे गेला. वैभवचे काम स्टॉपला सूचना करण्याचे होते. जिथे लाईट फॉल उभारायचा होता त्यानुसार डायग्राम तयार करत त्यांना सूचना करत होता. तो एकदम जंगली विभाग होता, त्यामुळे तिथे नेटवर्क प्रॉब्लेम होता. घरी जायला त्याला खूप उशीर झाला, जवळपास रात्रच. तो घरी परतला तेव्हा खूपच थकला होता, पण त्यापेक्षा थकवा या विचाराने येत होता की ती आज दिसणार नाही. फ्रेश होऊन जेवण वगैरे करून त्यांनी पुन्हा त्याच्या कामाचा पसारा काढला. पारवी नव्हती तर त्याचे मन कशातच लागत नव्हते. तो स्वतःला कामात गुंतवत होता. इतक्यात सोनल खोलीत आली. तिला आलेली पाहून त्याची आधीच डोक्याची शीर उडली होती. परत काहीतरी ड्रामा करणार, पण त्याने शक्य तितके स्वतःला शांत केलं. काय करतोयस, झोपला नाहीस का? सोनल हसत म्हणाली. नाही, ऑफिसचे थोडे काम होते ते करत होतो. वैभव तिच्याकडे न पाहताच म्हणाला. तुझ्याशी एक बोलायचं होतं. सोनल म्हणाली. हां, बोल ना. तो एक नजर तिच्याकडे पाहत पुन्हा खाली पाहू लागला. ती तिकडे का थांबली? म्हणजे तुमचे काही भांडणे झाले आहेत का? ती त्याचे समोर बेडवर बसत म्हणाली. नाही, मीच तिला म्हटले थांब, तिला आठवण येत होती सारखीच. तो लॅपटॉपमध्ये डोकं घालवूनच बोलत होता. पण मग त्यात काय आठवण येण्यासारखे? एवढी वर्ष ती राहिलीच की त्यांच्यासोबत. आत्ता तिने तुझा विचार करायला हवा होता. सोनल उपहासाने म्हणाली. इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नाही ती तिकडे राहिली तरी. तो कठोरपणे म्हणाला. म्हणजे ती तिकडे राहिली तरी तुला काही फरक पडत नाही का? ती अशी म्हणाली. त्यावर त्यांनी एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकत पाहिले. तुला नक्की काय म्हणायचं आहे? सोनल, डायरेक्ट मुद्द्याचं बोल. तो, हे बघ वैभव, चिडू नकोस, पण मी खरं तेच बोलते. हेच तू जे तिला सूट देत आहेस ना, तिच्या मनाप्रमाणे वागण्याचे त्याचेच परिणाम तुला भोगावे लागत आहेत. कसले परिणाम, कसली सूट? आणि दिली तर त्यात काय? तुला माहीत आहे, त्या दिवशी पारवीचा मोबाईल शेतात पडला होता. मी तिला शोधून आणून दिला तेव्हा मी सहज पाहिले तर त्यात अजूनही अनिकेतचे सोबत तिचे फोटो आहेत. ते तिने अजून का ठेवले आहेत? हा त्याचा आत्ता काय संबंध? सोनल नसलेल्या फोटोंचा सॉंग करत वैभवला भडकवत होती. फोटो असले तर असतील, त्याच्याशी तुला काय? तिचं वैयक्तिक प्रश्न आहे, वैभव म्हणाला. ते ऐकून थोडे वाईट वाटले, पण त्यांनी तसे न दाखवता सोनलला उलट प्रश्न केला. पण ती तुझी बायको आहे आत्ता आणि तो तिचा नवरा नाही तर त्याचे फोटो आणि मेसेज अजून कशाला ठेवायचे तिने? ती इमोशनल ड्रामा करत त्याला काही वाटत नव्हते. ते पाहून ती अजून बनाव करत होती. एक मिनिट, पण तू का तिचा मोबाईल चेक करत होतीस? तुला तसे करायला नको होते. वैभव तिची चूक काढत म्हणाला. तशी ती चिडली. मला मान्य आहे की तुला ती आधीपासून आवडत होती, पण म्हणून तिचं असे चीप वागणे आवडले तुला? त्याच्याशी तिचं पहिलं लग्न ठरले होते म्हणून त्याचे मेसेज आणि फोटो असतील. तो स्वतःला सावरत म्हणाला. बरं, ते पण ठीक आहे. मग तिने अजूनही तुला जवळ का येऊ दिले नाही? याचे कारण काय आहे सांग बघू. सोनल, तसे काही नाही आहे. आमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये लक्ष देण्याची तुला गरज नाही, कळले ना? तू उगाच मध्ये पडू नकोस.
असे म्हणत वैभवने लॅपटॉप बंद केला. ठीक आहे, नाही पडत. तसे काही नाही. अजूनही ती तुझ्याशी बायकोसारखी का वागत नाही? त्याच्या मांडीवर तिचा हात ठेवत म्हणाली, तुला नक्की काय म्हणायचं आहे? तो लॅपटॉप बाजूला ठेवत उभा राहून म्हणाला, मला काय म्हणायचं आहे ते चांगलेच माहीत आहे तुला. त्या दिवशी तिने तुला बाहेर झोपायला पाठवले होते ना? तिने नाही, आजीने पाठवले होते. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? मी तुला आधी सांगितले आहे, मग तू पुन्हा पुन्हा तेच. तो वैतागून म्हणाला, कारण मला नाही आवडत ती तुझ्याशी असे वागते ते. मी तुला तळमळत असलेले नाही पाहू शकत. माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर, लहानपणापासून खूप प्रेम आहे. सर्व घरातले आपल्याला चिडवायचे नवरा बायको म्हणून. तू सगळे विसरलास असेल, पण मला सगळे आठवतं. तुला कळत कसे नाही? तिने त्याचा चेहरा ओंजळीत घेत म्हटले, सोनल, तेव्हा आपण लहान होतो आणि तसे पण मला माहीत आहे की तू लग्न झाल्यापासून खाली झोपत आहेस. ती तुला जवळ पण येऊ देत नाही आणि तरी तुला वाटतं की ती तुझ्या मनात दुसरं कुणी नाही. मला वाटते की ती लग्नाआधीच त्या अनिकेतसोबत कित्येक रात्र रंगवल्या असतील, त्यामुळेच ती तिचे वाक्य पूर्ण होत नाही होत. तोच वैभवने सटकन तिच्या कानाखाली वाजवली. ती तर डायरेक्ट खालीच पडली. बस खूप झाले. पारवीबद्दल अजून एक शब्दही बोललीस ना तर इतकं मारेन ना की मी विसरून जाईन की तू मुलगी आहेस. तुला काय वाटते? तू त्या दिवशी तिच्या अंगावर कुत्रं सोडलंस ते मला माहीत नाही? मला रिया म्हणाली होती, पण मी तुला काही बोललो नाही, कारण पारवीला समजले असते की तू ते जाणून बुजून केलेस तर तिला वाईट वाटले असते. पण आता खूप झाले तुझे. आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि निघायचं. वैभवने तिला उभे करत खोली बाहेर काढले. आता ती घाबरून, मी सोडायला येतो चल. तो हाताचे स्लीव मागे घेत गाडीची चावी घेत म्हणाला. त्या दोघांचे भांडणे ऐकून आई आणि आजी आल्या. काय झालं वैभव? हिला विचार तो. काय झाले सोनल? आई म्हणाली. हा मला एवढ्या रात्री घरी जायला सांगतोय. सोनल रडत. पण झाले काय? आजी म्हणाली. त्यावर सोनलची पंचायत झाली. आता सांगितले तर वैभव परत काहीही बोलेल आणि तिचा पाणउतारा करेल आणि आजी पण त्याचीच बाजू घेईल या भीतीने ती गप. काही नाही. सोनल गप होती. काय रे वैभव, रात्री कुठे जाईल ती? काही बोलली असेल तर पोरगी चुकून तर लगेच असे बाहेर काढतात का? सोनल तू जा झोप, मी बोलते त्याच्याशी, असे म्हणत त्यांनी तिला पाठवले आणि त्या वैभवला विचारू लागल्या की काय झाले. त्यावर तो काहीही न बोलता बाहेर निघून गेला. बाहेर जात तो सरळ रस्त्याला मोकळ्या मैदानाकडे संत पावले टाकत जाऊ लागला. तो स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यात त्याला पारवीची पण खूप आठवण येत होती. सोनलने बोललेले जखमेवर मीठ चोळल्यासारखे जाणवत होते. बाहेर गार हवा आणि चांदणे पडले होते, पण तरी मनाची आग काही कमी होत नव्हती. डोळे मिटले. त्याच्या डोळ्यापुढे हलकेच तिचा चेहरा तरळला. तो डोळे उघडून वर आकाशात पाहत चंद्राला विचारू लागला, खरंच तिला अजूनही नसेल का आठवत मी? इतक्यात फोनची रिंगटोन वाजली. त्याला वाटले परत कुठेतरी लाईट गेली असेल, त्यासाठी फोन असेल. त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि स्क्रीनवर तिचा फोटो आणि नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीच आनंदाची रेख उलटली. चक्क हिने मला फोन केला आहे. कमाल आहे. आत्ता माझी आठवण आली का हिला सकाळपासून? लगेच नाही रिसीव करणार, नाहीतर तिला वाटेल मी तिच्या फोनची वाट पाहत होतो. एक रिंग वाजून गेली. तो तटस्थ होता. तिची परीक्षा पाहत होता की ती किती वेळा फोन ट्राय करते. खरंच जर तिला बोलायचं असेल तर ती पुन्हा पुन्हा ट्राय करेल असा विचार करत तो तिचा स्क्रीनवर येणारा फोटो तिच्या नंबरसाठी ठेवलेली गाण्यात हरवलेला होता. तिकडे ती काय करतोय हा अजून फोन का नाही उचलत आहे? कंझ्युमरचे फोन बरोबर लगेच रिसीव करतो. तिने तिसऱ्यांदा फोन केला तेव्हा त्याने फोन रिसीव करत कानाला लावला. समोरून तिचा गोड आवाज आला. हॅलो. ती आनंदाने म्हणाली. हॅलो, कोण बोलतंय? तो मुद्दाम म्हणाला, कारण तिने पहिल्यांदाच फोन केला होता. तो असे म्हणाला तसे ती कानाचा फोन काढून नीट पाहू लागली. अरे, हा नंबर बरोबर आहे ना? हॅलो, फोन कुठे लागला आहे? पारवी कन्फ्यूज होत. तुमचा फोन MSCB ऑफिसमध्ये लागला आहे. तो तिकडून किंचित हसत म्हणाला.
तिला त्याचा तो प्रखर आणि माधुर्याने भरलेल्या आवाजाने क्षणभर भुरळ घातली. त्याचा तो आवाज तिच्या हृदयात खोलवर शिरत होता, तितकाच ओळखीचाही होता. तिला समजले की तो मुद्दाम तिची मज्जा घेत आहे. म्हणून ती म्हणाले, अच्छा असे का? मग आमच्या इथे लाईट गेली आहे, मला कळेल का कधी येईल ते? हो का? मग फक्त तुमचीच लाईट गेली आहे की सर्वांची? तो, आमची तर गेली आहे बाबा, बाकी मला माहीत नाही. ती म्हणाली, हो का, बरं मी लाईनमॅनला पाठवून देतो. तो म्हणाला, नको तुम्हीच या ना. ती, मी आलो तर लाईटची मीटरच काढून नेईन, चालेल का? तो म्हणाला, ओ शिट, असे नका करू, लाईट नाही तर मला अजिबात करमत नाहीये. काय हाल झाले आहेत माझे इकडे, तुम्हाला काय माहीत. पारवी तिच्या मनाची व्यथा लाईटची बहाणे सांगत होती. हो असे आहे का? मग तर तुम्हालाच इकडे यावे लागेल. तो म्हणाला, मग तुम्हीच या आणि मीटर सोबत मलाही घेऊन गेलात तरी चालेल. ती हसत म्हणाली. तसा तो हसू लागला. ही पोरगी पण ना, काय झाले हसायला? आय एम सिरियस, पारवी म्हणाली. खरंच लाईट गेली म्हणून फोन केला आहेस की माझ्याशी बोलायला फोन केला आहेस? तो एक हात खिशात टाकत हसत म्हणाला. तुम्हाला काय वाटते? ती लाजून, मला तरी वाटतं विनाकारण तू मला फोन करणार नाहीस. बोल, कशी आठवण झाली? तो ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. कशी आठवण झाली म्हणजे? मला तुमची आठवण नाही येऊ शकत का? ती चिडून, म्हणजे माझी आठवण येत होती म्हणून फोन केलास का मला? तो चकित होऊन, ती लाजून, माझे जाऊ दे, तुम्हाला माझी आठवण येते की नाही? गेल्यापासून एक पण फोन नाही केला तुम्ही. ती म्हणाली, मी म्हटले तुम्ही बिझी असाल, कशाला तुम्हाला डिस्टर्ब करायचा म्हणून नाही केला. तो म्हणाला, मला तर वाटले की तुम्ही विसरलात की काय मला. ती, तुला कसे विसरेन, वेडी आहेस का? तो, वेडीच तर झाले आहे तुझ्यासाठी, तुला समजत कसे नाही पागल. ती मनातच, हॅलो, तो हळूच म्हणाला. तशी ती भानावर आली. तुम्ही फोन का नाही केला? ती लाडात म्हणाली. खरंच तू माझ्या फोनची वाट पाहत होतीस का? तो आत्ता जरा गरम आवाजात म्हणाला. तसा तिच्या काळजाचे पाणी का नको पाहायला हवी होती का? ती पण तितकीच लाडीकपणे बोलत होती. त्याच्या अंगावर शिरशिरी आली. यार ही पारवीच आहे ना? तू ठीक आहेस ना? तो म्हणाला, ती, मग मिस यू. ती तिकडून हळूच म्हणाली. तसे तो क्षणभर गप्पच. पुढे काय बोलावे त्याला कळत नव्हते. काय म्हणालीस? तो, आय मिस यू. आता ऐकू आले का? ती जरा जोरातच म्हणाली. तसे तो कानाचा फोन काढत, यस याहू. एक दोन अतरंगी डान्स स्टेप करत तो पुन्हा फोन कानाला लावत म्हणाला, मिस यू टू. तो आनंदाने म्हणाला. तसे ती तिकडून, अरे मी आय मिस यू नावाचा मूवी पाहतोय असे म्हटले. ती तिकडून मुद्दाम, हो असे आहे का? बरं बघ. ओह असे आहे का? बरं बघ. मी ठेवतो फोन, मला झोप येत आहे. तो, एवढ्या लवकर? ती, मग अजून बोलायचं आहे का तुला माझ्याशी, की माझा आवाज ऐकत राहावेसे वाटत आहे? तो, याला तर मी कच्चा फाडून खाईन. मला ॲटिट्यूड दाखवतोय. एकतर फोन मीच केला. ती मोबाईलवर डोळे वटारून दाखवत मनात म्हणाली, जणू त्याला ते दिसणारच आहे. मला काय बोलायचं वगैरे नाही, पण झोप लागत नव्हती म्हणून म्हटले जरा बोलावे कुणाशी तरी थोडा वेळ. ती पण कटवत म्हणाली, बरं मग मी एक गाणे म्हणतो म्हणजे तुला झोप लागेल. असे म्हणत त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली. ती बेडवर आडवी होत जीभ चावत हसली. हा मुद्दाम हे गाणे म्हणत आहे. ती बेडवर लोटपोट होऊन कानाला फोन लावून ऐकत होती. तो पण फिल्मी स्टाईलने गात होता. गाणं एवढे असताना त्याला हसू आले. तो हसू लागला. बरं मी झोपतो, मी आता बाहेर होतो, घरात जात आहे, बाय अँड गुड नाईट. असे म्हणत तो तिच्या गुड नाईट बोलण्याची वाट पाहत होता की ती हळूच म्हणाली, गुड नाईट. त्याने फोन कट केला, पण तिच्या कानात अजूनही त्याचा आवाज घुमत होता. अजून थोडा वेळ बोलायला हवे होते का तिच्याशी? नाही नको.
तिच्याशी जेवढा वेळ बोलेन तेवढी तिची आठवण येईल. त्याला तिची तो टावेलवाला डान्स आठवला आणि त्याला हसू आले एकदम. डोळे मिटत त्याने दोन्ही भुवयामध्ये 2 बोट ठेवले आणि तो स्वतःशी हसला. तिच्या विचारांनीच त्याला बेभान होऊ वाटत होते. त्याच्या शरीरावरील ते रोमांस त्याला अधिक बेचैन करत होते. बेडवर अंग टाकून देत त्याने हातात असलेला मोबाईल बाजूला ठेवत व डोळे मिटून शांत पडून राहिला. पण मध्येच त्याला सोनलने बोललेले आठवले आणि त्याच्या काळजात परत धस झाले. नाही ते विचार मनात येऊ लागले. अनिकेत आणि ती, त्या दोघांमध्ये काही झाले असेल का? नाही. त्याने पुन्हा डोळे उघडले आणि धाडकन उठून बसला. मी असा विचार का करतोय? आणि असे काहीही झाले असले तरी पण ती आत्ता माझी बायको आहे. मला ती माझ्या आयुष्यात आयुष्यभरसाठी हवी आहे. मी जर तिला त्या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल काही विचारले आणि तिला वाईट वाटले तर, मी तिच्यावर डाऊट घेत आहे तर, किंवा तिचा भूतकाळ उगाळून बसलो आहे असा काहीही अर्थ काढून ती माझ्यावर रागावली तर, मला तसे पण तिच्या भूतकाळाबद्दल विचार करायचाच नाही. हे सर्व मी तिच्याशी लग्न करतानाच मनात ठरवले होते. मला तर त्या अनिकेतचं नाव काढलेलेही आवडत नाही. मग मी का त्याला तिच्यासोबत इमॅजिन करत आहे? मला आता ती फक्त आणि फक्त माझीच आहे आणि माझीच राहील. मी तिला माझी बनवूनच राहीन. एक ना एक दिवस ती स्वतःच तिच्या प्रेमाची कबुली देईल. मी त्या दिवसाची वाट पाहीन. मग त्यासाठी मला किती वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल. एवढा पल्ला तर गाठलाच आहे ना. आता फक्त काही पावलांचा अंतर आहे आम्हा दोघांमध्ये. ते पण जर मी पार करू शकलो नाही तर काय उपयोग आहे माझ्या प्रेमाचा? सबर का फल मीठा होता है वैभव बाबू, असा विचार करत तो झोपला. तीही तिकडे बेडवर पडून होती पण तिला झोप लागत नव्हती. मनात नुसते त्याचेच विचार येत होते. काय हालत करून ठेवली यार यांनी माझी. आणि एकतर स्वतःच फोन केला नाही आणि मी केल्यानंतर साहेबांनी 10 मिनिटे पण न बोलता फोन ठेवून दिला. काय यार. मी तर ऐकले होते की कपल लोक सारखे फोनला चिपकून असतात आणि रोमॅन्टिक गप्पा मारत असतात. ते लोक एवढे काय बोलत असतील? आमच्या तर सगळ्यांच्या पेक्षा वेगळेच काहीतरी सुरू असते. तसे श्रद्धाला जाग आली. ती रडू लागली. तिच्या आवाजाने जय उठला आणि तिला शांत करत पाळण्यात ठेवून हलवत होता. थोडी गप्प होत होती. इकडे तिकडे पाहत होती. थोडी गप्प होती. तिला वाटत होते जयला त्याची केअर पाहून दिव्या खुश झाली. ती केस वर बांधून उठून बसली. तसे ते दोघे बापलेक तिच्याकडे पाहू लागले. दिव्याने तिला मांडीवर घेतले. ती आणि जय गाणे म्हणत होता त्याचे काही ओळी गाऊ लागली. श्रद्धा दिव्याच्या मांडीवर झोपून गेली. तसे तिने तिला खाली ठेवत ती पण झोपली. त्या दोघी झोपल्या तसे जयही झोपी गेला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तुम्ही रिप्लाय करू शकता. आणि ह्या व्हिडिओसाठी तुम्ही जरूर लाईक करून घ्या. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहायचे असतील तर निकित मराठी कथा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. धन्यवाद मंडळी.